जय शिवराय मित्रांनो, आज मी जितेंद्र करोडो तुमच्याकडे एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे। आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे। फॅमिलीसोबत आज भीमाशंकरला चालवतो आम्ही। जवळजवळ 130 ते 140 किलोमीटर अशी थोडी रनिंग आहे भीमाशंकरला आपल्या खोपोलीहून। तर मी थोडी भीमाशंकरची माहितीसुद्धा सांगणार आहे। भीमाशंकर हे शिवलिंग कसं तयार झालं, तर त्याला मोटेश्वर नाव कसं पडलं, या संदर्भात मी तुम्हाला तिथं जाऊन थोडीशी माहिती सांगणार आहे। तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा। चला आता आम्ही निघतोय। तुम्हाला पुढची माहिती मी पुढे पोहोचल्यानंतर नक्कीच सांगेन। मित्रांनो, 2.5 ते 3 तासाचा प्रवास केल्यानंतर थोडा एका निसर्गरम्य वातावरणात नाश्ता करण्यासाठी बसलो आम्ही। आणि पावसाने उघड दिली असल्यामुळे खूप छान वातावरण पाहायला मिळतोय, आपण पाहू शकता। या निसर्गरम्य वातावरणात हा कलकलणारा धबधबा आपल्या वाटेत लागला। त्याचा आपला मोह आवरताना आला, त्यासाठी थोडीशी एक विश्रांती। निसर्गरम्य वातावरणात सुंदर असा पावसाने उघड दिले, एन्जॉय करण्यासारखं ठिकाण आहे। थोडं रोड खराब असल्यामुळे वेळ लागतो जायला आम्हाला भीमाशंकरला। म्हणून थोडंसं विश्रांती घेण्यासाठी एक नदीच्या पात्रासोबत आम्ही थोडंसं नाश्ता केला आम्ही। जवळजवळ 3 ते 4 तास प्रवास करून आम्ही शेवटी भीमाशंकरच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोच। इतकी भयंकर गर्दी आहे की जवळजवळ आता आम्हाला 4 ते 5 तास दर्शनासाठी लागणार आहेत। आजूबाजूला तुम्ही दुकानं सुद्धा पाहू शकता। भीमाशंकर नावाचा हा एक भस्म लावलेला त्याने आमच्या कपाळाला, पण सुशील इतका माणूस किती भारी आहे। ही समोर पाहिली तर आपण ही समोरची रांग आहे ती VIP पास रांग आहे, आणि त्याच्या पलीकडे रांग आहे ती दर्शनाची रांग आहे। जवळ त्या दर्शन रांगेला 4 ते 5 तास लागू शकतात। आणि VIP रांगेत जर आपण राहिले, आपण जो 500 रुपयाचा VIP पास घेतला तर त्यासाठी आपल्याला मिनिमम 1 ते सव्वा तास लागू शकतो। आणि हे मुखदर्शन आहे, मुखदर्शनसुद्धा आपण घेऊ शकता। मित्रांनो, भीमाशंकर आल्यानंतर
आपण आवर्जून प्रसाद म्हणून सचिन भाऊंचं पेढ्यांचं स्टॉल आहे ते आपले सहकारी मित्र आहेत. नक्कीच त्यांच्याकडनं आपण पेढे घेऊन जा. मी सुद्धा घेतलेत, छान आहेत आणि स्वतः इथे बनवत होते मलाही पेढे. सचिन भाऊ काय रेट आहे पेढ्यांचा सांगा आमच्या प्रेशर. 100 रुपये पाव आणि हे पॅकेटमधले भरले ते पण सेम रेट आहे. आणि किलो वगैरे भेटलं तर काय कसं कमी काय करणार काय? 400 रुपये किलो. आणि बनवतो कोण? स्वतः हातू बनवतो. छान. नक्कीच आपण नक्कीच भीमाशंकरला आल्यानंतर या पेढ्यांचा स्वाद घेऊ शकता. ही संपूर्ण त्यांची फॅमिली आहे, पेढ्यांचा हा व्यापार करतात. मित्रांनो 12 ज्योतिर्लिंगांपैकी हा 6व्या स्थानावर असणारा ज्योतिर्लिंग भीमाशंकर. आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतोय. ही मंदिराची लाईन समोरून आता जवळ अजून ते अर्धा ते पाऊण तास मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते दर्शनाला वेळ लागणार आहे आपल्याला. हर हर महादेवच्या जयघोषात सर्व भक्तिभावाने भाविक या दर्शनाला येत असतात. आणि तसेच आज जवळजवळ 4 ते 5 तास रांगेत उभे राहून सर्व भाविक आज दर्शनाच्या रांगेमध्ये उभे. थोड्याच वेळात आता आपला भीमाशंकर ह्या महादेवाचं आपल्याला दर्शन होणार आहे. तुम्हाला पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की आवर्जून दर्शन घेऊ शकता. मित्रांनो आज 12 ज्योतिर्लिंगापैकी 6व्या स्थानावर असणारं ज्योतिर्लिंग हे भीमाशंकर. इथे आत्ताच आपण दर्शन जवळजवळ 4.5 ते 5 तास दर्शन राईनीमध्ये राहून दर्शन केल्यानंतर आत्ताच आपल्याला मन भरून आलं दर्शन करताना. ह्या भीमाशंकरचा काहीतरी शास्त्र आहे तो आपल्याला विनायक गुरुजी हे आपल्याला स्वतः सांगतील ते आपण नक्कीच ऐकायचं आहे. आणि त्याच भावनेतून आपण या भीमाशंकर हा गाभाऱ्यातून मी तुम्हाला यातला विनायक गुरुजी आपल्याला सांगणार आहेत. गुरुजी आपण मला या भीमाशंकरचं थोडं महत्त्व सांगा. नक्की तर हे शिवलिंग कसं तयार झालं? जय भीमाशंकर. हे भीमाशंकर क्षेत्र आहे हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. याचं 12 ज्योतिर्लिंगामध्ये 6वं स्थान आहे. जसं की सौराष्ट्र सोमनाथांचे श्री शल्य मल्लिकार्जुन, उज्जैन आमचा महंकाल ओंकार कमलेश्वर, परल्या वैद्यनाथांचे डाकिन्याम भीमशंकर. हे जे डाकिन्याम भीमशंकर आहे हे 6वं क्षेत्र आहे. त्रेतायुगामध्ये त्रिपुरासूर नामक राक्षस होता. त्याला तो महादेव बाबांचा खूप मोठा भक्त होता. त्याला बाबांनी त्याला वर दिला होता की नर आणि नारी हे वेगवेगळं वाढू शकत. पशु पक्षी कीटक दानव मानव या सगळ्यामध्ये नर आणि नारी वेगवेगळे असतात. त्यामुळं त्रिपुरासूर वाटलं की आता मला कोणीच पाहू शकणार नाही, मी अमर झालेलो आहे आता. म्हणून त्यांनी इथं खूप त्रास द्यायला सुरुवात केली. एक दिवशी त्यांनी विचार केला की आता देव तर नर आहे, मला देव पण पाहू शकत नाही, तर मी इंद्रलोकावर का नाही चढाई करायची. म्हणून मग इंद्रलोक घाबरले आणि त्यांनी बाबांची तपश्चर्या केली. स्वराला मीच वर दिलेला आहे की नर नाही मारू शकत, तर तुम्ही पार्वती मातेची पण आराधना करा. मग जेव्हा पार्वती मातेची आराधना केली आणि ती प्रसन्न झाली तेव्हा ते दोघेजण एकरूप झाले, बाबा आणि पार्वती माता. ते अर्धनारी नटेश्वर रूपात आले आणि कार्तिक मासमध्ये 15 दिवसाचं युद्ध चाललं. शेवटी त्रिपुरासूर नावाचा राक्षस मारला गेला. पुढं काय झालं तर त्रिपुरासूर नावाचा राक्षस खूप मोठा होता, त्यामुळे यांनी ते भीमकाय रूप घ्यायला लागलं होतं. मग इथं ते थकून बसले होते, त्याला मार लागला. थकून बसले होते तर त्याच्यातून जो घाम यायला लागला त्या घामाचं एक नदीत रूपांतर झालं आणि त्याचं एक भीमकाय रूप होतं. म्हणून याचं नदीचं नाव भीमा म्हणून हे भीमाशंकर. इथं भीमाशंकरला भीमेचा उद्भवस्थान आहे.
नक्कीच धन्यवाद गुरुजी. मित्रांनो, भीमाशंकर ह्या नावाचं शास्त्र खूप मोठं आहे. आज आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर या ज्योतिर्लिंग स्थानावर आहोत. भीम नावाचा राक्षस आणि त्याची आई कर्कटी ह्या पर्वतावर राहत होती आणि भीमाने त्याच्या आईला प्रश्न केला की आई, आपण या जंगलामध्ये दोघेच का राहतो? आपले इतर घरातील वडील वगैरे माझे कुठे असतात? त्याच्या आईने सांगितले की तुझे वडील कुंभकर्ण आणि कुंभकर्णाचा भाऊ रावण ह्या दोघांना रामाने मारले, प्रभू श्रीरामाने मारले. आणि प्रभू श्रीरामाने रावणाला आणि कुंभकर्णाला का मारलं हे आपल्या सर्वांना माहितीच असेल. तर त्या प्रभू श्रीरामाला त्याचा मनात चीड निर्माण करून भीमाने, आणि भीम हा कुंभकर्णाचा मुलगा आणि कुंभकर्णाला रामाने मारल्यामुळे त्याच्या मनात चीड घेऊन प्रभू श्रीरामाचं अवतार विष्णू यांना खूप त्रास द्यायचे भीमाने ठरवले. त्यानंतर भीमाने त्याला त्रास देण्याचे ठरवल्यानंतर भीमाने हजारो वर्ष तपश्चर्या करून ही शक्ती प्राप्त करून घेतली. हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव स्वतः त्याला प्रकट होऊन त्यांना एक वरदान दिले की ह्या पृथ्वी तलावरती तुला कोणच हरू शकत नाही. तेव्हा भीमाने पृथ्वीतरच नाही तर स्वर्गलोकावर सुद्धा आक्रमण केलं आणि सर्व देवी देवतांना पराभूत करून त्यांनी पृथ्वीवर सुद्धा हाहाकार माजवला. आणि तो पृथ्वीवर साधू संत ऋषीमुनी यांना खूप त्रास देऊन भीमाने शेवटीला कामरूप राज्य, जेथे जो राजा राज्य करीत होता त्या राजाला सुद्धा त्यांनी पराभूत करून त्याला कैद केले आणि त्याला कैद करून एका कारागृहात ठेवले. आणि त्या कारागृहामध्ये जो राजा होता त्यांनी एक शिवलिंग तयार केलं आणि त्या शिवलिंगाचं तो नामस्मरण करत असे रोज. आणि ज्या कारागृहाच्या बाहेर जे पहारेकरी होते त्या पहारेकरींनी भीमाला सांगितले का तुम्हाला पराभूत करण्यासाठी तिथे पूजापाठ वगैरे चालू आहे. तेव्हा प्रभू भीमाने त्यांना पराभूत करण्यासाठी त्याच मनात गोष्टी चीड घेऊन त्या राजाकडे धाव घेतली आणि त्या राजाला जो राजा ज्या शिवलिंगाचं पूजा करत होता त्या शिवलिंगावर भीमाने तलवारीने एक आघात केला आणि त्या शिवलिंगातूनच शंकर महादेव प्रकट झाले. आणि त्यानंतर शंकर महादेव आणि भीमामध्ये युद्ध झाले आणि त्या शंकर महादेवाने जो धनुष्यबाण भीमाच्या तलवारीवर सोडला त्या तलवारी 2 तुकडे झाले. त्याचाच राग भीमाला आला आणि भीमाच्या आणि प्रभू श्री शंकराच्या मध्ये दोघांमध्ये खूप भयानक असं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये नारद मुनी यांनी मध्यस्थी करून प्रभू श्री शंकरांना सांगितलं की आपण ह्याचा कायमस्वरूपीचा बंदोबस्त करून प्रजेला सुखी करा, कारण की यांनी पृथ्वीवर तर हाहाकार माजवला आहे पण स्वर्गलोकात सुद्धा यांनी पूर्ण देवी देवतांना पूर्ण त्रास देऊन हा पृथ्वी तलावर आलेला आहे. त्यामुळे तुम्ही ह्याचं असं काहीतरी करा, पूर्ण भस्म करून टाकायला. त्यामुळे प्रभू शंकरांनी आपल्या नजरे जो तिसरा डोला आहे त्या तिसऱ्या डोलाच्याच साह्याने त्याला पूर्णपणे भस्म करून भीमाला त्यांनी ह्या पृथ्वी तलावरून पूर्णपणे नामोनिशान त्याचा नायनाट केला. त्यानंतर स्वर्गलोकातील सर्व देवी देवत ऋषीमुनी असतील, पृथ्वीवरचे साधू संत असतील, यांनी भगवान श्री शंकरांना विनंती केली की आपण इथेच प्रकट राहावं आणि सर्व भीमाशंकरमध्येच ह्या स्थळावरतीच आपण प्रकट राहावं आणि इथल्या प्रजेचं या साधू संत ऋषीमुनींचंच रक्षण करावं. हे इथला असा हा सुंदर असा मित्रांनो, पेशवेकालीन कुंड आणि हे पेशवेकालीन कुंड आणि हे भीमा नदीचं उगम स्थान. भीमा नदीचं उगम स्थान ह्या इथूनच सुरुवात होते. भीमा नदीच्या उगम स्थानाला
ती पुढे जाऊन भरपूर नद्यांशी मिळते. मित्रांनो, दुपारी ट्रॉफिक असल्यामुळे 10 किलोमीटर अंतरामागेच आपण आपली 4 व्हीलर लागली. तिथनं ह्या भीमाशंकरच्या संस्थेच्या गाड्या ज्या रिक्षा असतील किंवा मिनी बस असतील ह्या तिथून आपल्या ट्रॅव्हलिंग करतात आणि ते पर पर्सन 20 रुपये घेतात. आता जाताना पण हीच परिस्थिती आहे. आता आम्ही 20 रुपये देऊन पर पर्सन 20 रुपये देऊन इथून आता आम्ही आमच्या गाडीजवळ जाणार आहोत. फायनली मित्रांनो दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आता बाहेर आलोत. अंधार पडला पण भरपूर धुकं आहे. मित्रांनो, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा या भीमाशंकरला पूजन करण्यासाठी नेहमी यायचे. आज आपणसुद्धा दर्शन घेतलं आहे. तुम्हीसुद्धा नक्की या आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला, तुमची रजा घेतो. अशीच पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येऊ आपण. तोपर्यंत जय शिवराय.